जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात पेठ तालुक्यातील रुईपेठा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गौतम चव्हाण यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला गौतम चव्हाण यांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक व उत्साहवर्धक वातावरण लाभले। रुईपेठा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी चव्हाण यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे। गावातील स्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापन, कचरा संकलन, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, डिजिटल नोंदी व्यवस्थापन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे या सर्व क्षेत्रात गौतम चव्हाण यांनी पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकसहभागातून काम केले। ग्रामस्थांचा विश्वास जिंकत त्यांनी गाव विकासाला नवी दिशा दिली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते गौतम चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंटे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रतिभा संगमनेरे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा फटोळ हे अधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतम चव्हाण यांच्या या सन्मानामुळे पेठ तालुका व रुईपेठा गावात आनंदाचं वातावरण पसरले असून ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। हा पुरस्कार ग्रामीण विकासासाठी अधिक समर्पणाने व उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचं मत व्यक्त केले जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सर फार मोलाचा वाटा आहे आणि नक्कीच आनंद आहे की नॅशनल पंचायत अवॉर्ड असो, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असो, इतर कोणत्याही विभागाचं काम करत असो सर, आमचे ग्रामपंचायत अधिकारी कधीच नाही म्हणत नाही सर। आपल्या RDD विभागाचे जे काही स्पर्धा असो किंवा अभियान असो सर, इतर डिपार्टमेंटचं काही फारसं सहकार्य आम्हाला मिळत नाही। मला सांगतात, मी म्हणते तुम्ही येऊन पुढे सरांशी बोला, जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, पण सर पुढे पण येत नाही। सगळ्याची काम तर करत राहतातच, पण इतर विभागाचं आत्ता लेटेस्ट आपलं झालेलं आदि कर्मयोगी अभियान सर, मी 2 दिवसामध्ये सर, अभिमान आहे मला की मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून काम करते सर। 2 दिवसामध्ये मी यांना टार्गेट दिलं सर आणि साधारणतः 846 व्याप आपण 2 दिवसात रात्रभर जागून आपली विस्तार अधिकारी असो, ग्रामपंचायत अधिकारी असो, माझे आपले सरकारची लोक असोत किंवा पेसाची लोक असो सर, सगळ्यांनी दिवस रात्र काम करून सर नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी नेण्यामध्ये सर सगळ्यांचा फार मोलाचा वाटा आहे। आता सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलांचं प्रचंड काम आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे सर। आपणही बऱ्याच लोकांशी हितगुज साधलं आणि त्यातही यातले जवळजवळ सर 150 लोक अशी आहेत की ज्यांना प्रत्येकाला वाटतंय की 5 कोटीचं बक्षीस आम्हाला मिळावं। तर सर आतापर्यंत सगळ्याच अभियानामध्ये आपण अग्रस्थानी होतो सर आणि या सगळ्यांच्या वतीने मला माहिती नाही सगळे किती तयार आहेत, पण सगळ्यांच्या वतीने मी आश्वासन देते सर, आपण ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती स्तर आणि जिल्हा स्तर या तिन्ही याच्यामध्ये नाशिक जिल्हा अग्रस्थानी राहील यासाठी आम्ही 100 नाही 200 नाही 1000% प्रयत्न। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण जिल्हा परिषदेमध्ये आलेलो आहोत। येथे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराचं वितरण आत्ताच करण्यात आलं आहे आणि आपल्या सोबत पेठ तालुक्यातील रुईपेठा गावातील गौतम चव्हाण आहेत। यांना देखील या आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराचं वितरण सध्याच करण्यात आलं आहे। आपण त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेऊया। नमस्कार, आज खरंच खूप आनंद होतोय की कामाची खरी पावती आज मिळालेली आहे। मी प्रशासनाच्या वतीनं खरंच त्यांचे आभार मानतो की प्रशासनाने माझ्या कामाची दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन बघा, मला जे काही गावातील ग्रामस्थ आहेत आमच्या रुईपेठातील सर्व ग्रामस्थांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि गावामध्ये आम्ही गावाची सगळ्यात महत्त्वाचा आदर्श गाव म्हणून आम्ही जाहीर केलेलं आहे। तसेच आदर्श ग्रामपंचायत म्हणून आमची ISO करण्यात आलेले आणि गावामध्ये स्वच्छतेचं बघा, आम्हाला गावामध्ये महिलांचं पण खूप मोलाचं योगदान लाभलेलं आहे। सरपंच महोदय म्हणजे विनायक पुंडलिक भोये, उपसरपंच म्हणजे पंडित भोये आणि ग्रामस्थ तसेच सदस्य आमच्या ताई आहेत, हिराताई आहेत, त्याच्यानंतर हिरा बोरशीताई आहेत, त्याच्यानंतर आमच्या
बाकीचे सदस्य लोकांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे आणि मला खरंच आनंद होतोय आज प्रशासनाने जे काही माझ्या कामाची दखल घेऊन आणि ज्या गावात गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासोबत पाडवी साहेब पण आहेत आणि आमचे तालुक्याचे प्रमुख म्हणून माननीय सूर्यवंशी साहेब आहेत यांनी खूप महत्त्वाचं योगदान आमच्या कामाची दखल घेतलेली आहे आणि आमचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड करून मला आज खूप काही ऋणाबंध केलेले आहेत। मी खरंच प्रशासनाचे आभार मानतो आणि खरंच लोकशाही या नाशिक लोकशाही यांचे पण आभार मानतो की त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आपले एक आमची न्यूज पण देत आहेत त्याबद्दल मी खरंच त्यांचे पण ऋणी आहे। खूप खूप धन्यवाद। ग्रामस्थांना पण खूप धन्यवाद देतो आणि प्रशासनाला धन्यवाद देतो आणि 2 शब्द थांबतो। जय हिंद।